नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पहा तलाठी भरती 2023 साठी महत्त्वाचे असणारे इम्पॉर्टंट प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पहा विशेषतः आपण जी तलाठी भरती 2019 ला झालेली आहे, त्यामध्ये विचारण्यात आलेले जेवढे काही महत्त्वाचे प्रश्न होते सामान्य ज्ञानचे, ते आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. मित्रांनो, हा आपला व्हिडिओचा हा चौथा भाग आहे. यापूर्वी आपण 3 व्हिडिओ जे आहेत हे रिसेंट म्हणजे जी 2019 ला जी स्पर्धा परीक्षा झाली तलाठी भरती, त्यावरती व्हिडिओ घेतलेले आहेत. आणि आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर पहा मराठी नोकरी या नावाने आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण टेलिग्राम चॅनलला जॉइन करून ठेवा. म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ त्या ठिकाणी फ्रीमध्ये उपलब्ध केलेली आहे. आणि मित्रांनो, हे जे सर्व प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न इम्पॉर्टंट असणार आहेत. त्यामुळे आपण या चॅनलला लगेच आपल्या सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे तुम्हाला डेली याच पद्धतीने व्हिडिओ हे पाहायला मिळणार आहेत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा आपला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात कुलाबा किल्ला स्थित आहे? मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्यायचं आहे. तर पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला काय विचारला आहे, की खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये कुलाबा या नावाचा जो किल्ला आहे किंवा जो फोर्ट आहे तो स्थित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1 तर रायगड या जिल्ह्यामध्ये आहे पहा कुलाबा या नावाचा किल्ला. आणि यापूर्वी आपण जेवढे काही महाराष्ट्रातील महत्त्वाचे असणारे किल्ले आहेत ते देखील आपण एका व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. ते देखील त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर पहा यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र लोकसेवा अधिकार आयोगाच्या मुख्य आयुक्तांची नियुक्ती खालीलपैकी कोणत्या समिती म्हणजेच आयुक्तांची जी नियुक्ती आहे ती करणाऱ्या समितीचे अध्यक्ष जे आहेत ते कोण असतात? प्रश्न हा महत्त्वाचा आहे. 2019 ला हा प्रश्न आपल्याला तलाठी भरतीमध्ये विचारण्यात आलेला इम्पॉर्टंट असा प्रश्न होता. कमेंट करून उत्तर देऊ शकता. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर मुख्यमंत्री म्हणजेच पहा सीएम हे जे आहेत तर हे महाराष्ट्र लोकसेवा अधिकार आयोगाचे जे मुख्य आयुक्त आहेत आणि त्यांची नियुक्ती करणारी जी समिती आहे त्या समितीचे कोण असतात? तर ते अध्यक्ष असतात. यावरती इम्पॉर्टंट प्रश्न लक्षात ठेवा. सध्या महाराष्ट्राचे सीएम कोण आहेत? तर एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे हे जे आहेत हे सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. आपल्याला जर उपमुख्यमंत्री विचारलं तर राज्याला आपल्या 2 उपमुख्यमंत्री आहेत सध्याच्या काळामध्ये. एक आहेत पहा अजित पवार आणि दुसरे आहेत देवेंद्र फडणवीस. हे जे आहेत हे दोन्हीही सध्या उपमुख्यमंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पंचतख्ता यापैकी एक श्री हुजूर साहिब जेथे गोविंद सिंग यांनी स्वर्गीय निवासासाठी कूच केले होते ते महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आहे? म्हणजे एक प्रकारे आपल्याला असं विचारलंय की गुरु गोविंद सिंग जे आहेत यांची समाधी जी आहे ही महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी आहे? मित्रांनो, प्रश्न हा इम्पॉर्टंट आहे. 3 वेळा हा प्रश्न आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला होता. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर नांदेड या ठिकाणी हुजूर साहिब म्हणजेच गुरु गोविंद सिंग जे आहेत तर यांची समाधी आहे महाराष्ट्रामध्ये आपल्या नांदेडमध्ये. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 आहे, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने कोणते विमानतळ पुनर्नामित केले जाणार आहे? पहा, प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे. खालीलपैकी असं कोणतं विमानतळ आहे की त्या विमानतळाला माजी पंतप्रधान जे आहेत अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने दुसरं परत नाव दिलं जाणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर जे डेहराडून विमानतळ आहे पहा डेहराडून विमानतळ. तर या विमानतळाला जे माजी पंतप्रधान आहेत अटल बिहारी वाजपेयी यांचं नावाने त्यांना परत देण्यात येणार आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न 5वा आहे, अलीकडेच 2023 पर्यंत झोपडपट्टीमुक्त राज्य अशी घोषणा कोणत्या राज्य सरकारने केली आहे? पहा, प्रश्न महत्त्वाचा आहे. 2023 पर्यंत त्यांचं जे राज्य आहे हे झोपडपट्टीमुक्त राज्य करण्याची घोषणा जी आहे ही कोणत्या राज्य सरकारने केली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर जे ओडिशा राज्य सरकार आहे तर यांनी 2023 पर्यंत पूर्ण जे राज्य आहे ओडिशा राज्य हे झोपडपट्टीमुक्त युक्त राज्य करण्याची घोषणा जी आहे त्यांनी केलेली आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6वा आहे, घटनेच्या 8व्या अनुसूचित खालीलपैकी कोणत्या भाषेचा उल्लेख करण्यात आला आहे? प्रश्न मित्रांनो हा देखील महत्त्वाचा आहे. आणि आज जो आपण हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहोत हा आपल्या स्टुडिओच्या म्हणजेच आपल्या क्लासेसच्या बाहेर रेकॉर्डिंग करत आहोत. त्यामुळे थोडासा बॅकग्राऊंड जो नॉईस आहे तो येण्याची शक्यता आहे. तर पहा मित्रांनो, जी 8वा आहे घटनेच्या 8व्या अनुसूचीमध्ये कोणत्या भाषेचा उल्लेख करण्यात आला होता?
या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. तर काश्मीरी जी भाषा आहे, या भाषेचा जो उल्लेख आहे, लक्षात ठेवा कोणत्या अनुसूचीमध्ये? तर घटनेची 8वी अनुसूची जी आहे, यामध्ये त्याचा उल्लेख करण्यात आला होता काश्मीरी भाषेचा. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7वा आहे, भारताचा सर्वात उंच आणि सर्वात निष्ठावंत राष्ट्रीय ध्वज जो आहे, हा डॅशमध्ये स्थापित करण्यात आला होता. पहा, प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. तर भारतातील सर्वात उंच आणि निष्ठावंत राष्ट्रीय ध्वज जो म्हटला जातो, तो कोणत्या ठिकाणी स्थापित केला गेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1. तर अमृतसर या ठिकाणी तो स्थापित करण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. मित्रांनो, हे जे बाकीचे ऑप्शन आहेत, तर त्या ठिकाणी आपल्याला 1-2 राज्याचं नाव देखील त्या ठिकाणी विचारण्यात आलेलं होतं. अमृतसर हे जे आहे, हे पंजाबमधील एक शहर आहे. पहा, पंजाब राज्यामधील शहर आहे. या ठिकाणी आपल्याला कॉम्प्लिकेटेड अजून एक प्रश्न विचारला जातो, की चंदीगड ही जी राजधानी आहे, ही कोणत्या राज्याची आहे? पहा, चंदीगड जी आहे, ही 2 राज्याची राजधानी आहे. पहिलं राज्य आहे पहा हरियाणा. हरियाणा राज्याची राजधानी देखील आहे चंदीगड आणि पंजाब जे राज्य आहे, तर पंजाबची राजधानी देखील आहे चंदीगड. लक्षात ठेवायचंय, चंदीगड महत्त्वाचं असणारं एक राजधानी आहे आणि अमृतसर जे आहे, हे पंजाबमध्ये स्थित आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 8वा आहे, खाली दिलेल्या पर्यायातून प्रश्नातील शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द निवडायचा आहे. या ठिकाणी आपल्याला शब्द दिलेला आहे पहा पुरोगामी. तर पुरोगामी या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द आपल्याला या ठिकाणी मित्रांनो कमेंट करून सांगायचा आहे. कारण प्रत्येक परीक्षेसाठी समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द जे आहेत हे इम्पॉर्टंट आहेत. पहा, पुरोगामीचा विरुद्धार्थी शब्द. याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर पुरोगामीचा विरुद्ध शब्द येतो पहा प्रतिगामी. पहा, पुरोगामी आणि प्रतिगामी. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचा आपल्या योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9वा आहे, अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये वापरलेल्या स्नॅपड्रॅगन प्रोसेसर कोणत्या कंपनीद्वारे तयार केला जातो? पहा, प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे. टेक्नॉलॉजीवरचा आधारित प्रश्न आहे. टेक्नॉलॉजीवरती आपल्याला 2 प्रश्न हे विचारले जातात, की जी अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम आहे पहा अँड्रॉइड, तर ही कोणत्या कंपनीची आहे? तर अँड्रॉइड ही जी आहे पहा, ही Google या कंपनीची अँड्रॉइड म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम आहे. या ठिकाणी प्रश्न विचारलाय की आपल्याला अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये जे स्नॅपड्रॅगन प्रोसेसर वापरलं जातं, तर ती कोणती कंपनी त्याला तयार करते? तर याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4. तर Qualcomm नावाची जी कंपनी आहे Qualcomm ही जी आहे, ही Androidमध्ये वापरलं जाणारं जे प्रोसेसर आहे, त्याला तयार करत आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. यामध्ये महत्त्वाचा प्रश्न अजून एक टेक्नॉलॉजीवरती विचारला जातो. जेवढे काही महत्त्वाचे CEO आहेत आणि ज्या काही मेन कंपन्या आहेत आपल्या म्हणजे पूर्ण जगामधील, तर त्यातील ज्या मेन कंपन्या आहेत त्यांचे आपल्याला CEO हे आपल्याला नेहमी विचारले जातात. सोबतच पहा त्यांचे आपल्याला संस्थापक देखील विचारले जातात. तर त्यासाठी आपण एक डीपमध्ये व्हिडिओ घेतलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर पहा यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. डोके खाजवणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होतो? पहा, प्रश्न महत्त्वाचा आहे. डोके खाजवणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होईल? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. तर आठवण्याचा प्रयत्न करणे त्यालाच म्हटलं जातं पहा डोके खाजवणे. एखादी गोष्ट आठवण्यासाठी प्रयत्न करतो त्याला म्हणतो आपण डोके खाजवणे. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. आणि मित्रांनो, महत्त्वाचे जे वाक्प्रचार म्हणी जे असतात त्यावरही आपण डीपमध्ये व्हिडिओ घेतलेले आहेत. त्याच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. यानंतरचा प्रश्न आहे पहा, INS कालवारी ही पहिली स्कॉर्पियन वर्गातील छुपी पाणबुडी जी आहे, ही खालीलपैकी कोणत्या देशाच्या सहयोगाने बनवण्यात आली होती? पहा, प्रश्न महत्त्वाचा आहे. यापूर्वी आपण घेतलं होतं की जी INS आहे कालवरी, ही लक्षात ठेवा. तर ही जी आहे ही स्कॉर्पियन वर्गातील अशी पहिली छुपी पाणबुडी आहे, पण ती कोणत्या देशाच्या मदतीने भारताने बनवली होती? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर फ्रान्स जो देश आहे, फ्रान्स आणि भारत या दोघांनी मिळून कालवारी जी आहे, ही स्कॉर्पियन वर्गातील पहिली जी पाणबुडी आहे, छुपी पाणबुडी, ती बनवली होती. पर्याय क्रमांक 1 आपलं आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, उतरंड हा शब्द खालीलपैकी कोणत्या पर्यायासाठी वापरला जातो? पहा, उतरंड नावाचा जो शब्द आहे, तो कोणत्या पर्यायासाठी वापरण्यात येतो? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. तर मडके हा जो लक्षात ठेवा, मडक्यासाठी उतरंड हा शब्द वापरला जातो. कारण जो उतरंड जे आहे ही मडक्यांची लावली जाते. म्हणजे त्यावरती असे एकावर एक, एकावर एक, एकावर एक मडके लावले जातात. त्याला म्हटलं जातं पहा उतरंड. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे, विस्फोटक शोधावरील भारताच्या पहिल्या राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते? पहा, प्रश्न हा महत्त्वाचा आहे. विस्फोटक शोधावरील भारताची जी पहिली राष्ट्रीय कार्यशाळा ओपन झाली, तर त्याचं जे उद्घाटन आहे हे कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर पुणे या ठिकाणी त्याचं उद्घाटन करण्यात आलेलं होतं. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं आपल्या उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 आहे, खाली नमूद केलेल्या आपत्तींपैकी एक नैसर्गिक आपत्ती नाही, ती कोणती आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. पहा, या ठिकाणी ज्या काही आहेत महत्त्वाच्या 3 ज्या नैसर्गिक आपत्त्या आहेत हे आपल्याला पर्यायामध्ये दिलेल्या आहेत आणि जी चौथी आहे ही मानवनिर्मित आहे. पहा, ती नैसर्गिक नाही, तर ती आपल्याला ओळखायची आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, तर शहरीकरणासाठी जी केलेली जंगलतोड आहे तर ही नैसर्गिक आपत्तीमध्ये येत नाही. पहा, नैसर्गिकमध्ये कोणती कोणती आहे? पूर नैसर्गिक आहे, दुष्काळ नैसर्गिक आहे, भूकंप देखील नैसर्गिक आहे. पण शहरीकरणासाठी केलेली जी जंगलतोड आहे ही मानवनिर्मित आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15 आहे, खालीलपैकी कोणत्या शहरात बँक ऑफ महाराष्ट्राचे मुख्यालय स्थित आहे? पहा मित्रांनो, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. बँक ऑफ महाराष्ट्र ही जी बँक आहे याचं जे हेडक्वार्टर आहे तर हे आपल्या राज्यामध्ये कोणत्या ठिकाणी स्थित आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2, तर पुणे या जिल्ह्यामध्ये किंवा पुणे या शहरामध्ये स्थित आहे बँक ऑफ महाराष्ट्राचे हेडक्वार्टर. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16, आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे, या म्हणीचा योग्य अर्थ काय असणार आहे? पहा, आंधळा मागतो एक आणि देव देतो दोन डोळे, या म्हणीचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. आणि याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर अपेक्षापेक्षा जास्त फायदा होणे असा त्याचा अर्थ होतो. ऑप्शन क्रमांक 1 योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 आहे, प्रखर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? पहा, प्रखर या शब्दाचा विरुद्ध असणारा अर्थाचा शब्द, याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर प्रखर याचा विरुद्धार्थी शब्द होतो पहा सौम्य. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं आपल्या योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18 आहे, जयसिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये 1665 मध्ये कोणता तह झाला होता? मित्रांनो, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. आपल्याला 2 वेळा हा प्रश्न विचारला होता आणि दोन्ही वेळा TCS पॅटर्न मध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. पण ज्यावेळेस 2019 ला महापोर्टलने एक्झाम घेतली होती तलाठी भरती, त्यामध्ये देखील हा प्रश्न आलेला प्रश्न होता. तर लक्षात ठेवा, 1665 मध्ये कोणाकोणा जयसिंग राजे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये पुरंदरचा तह झालेला होता. या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारला होता की 1665 मध्ये कोणता तह झाला? तर पुरंदरचा तह झालेला होता. कोणाकोणा झालेला आहे? छत्रपती शिवाजी महाराज आणि जयसिंग यांच्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 आहे, अणुऊर्जा केंद्रात कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची गंभीर समस्या असते, याचं मुख्य कारण काय असतं? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, तर ते जे आहे पहा, ते अतिशय किरणोत्सारी पदार्थ असतात. त्यामुळे जो कचरा आहे त्या ठिकाणचा अणुऊर्जा केंद्रामधील त्याची विल्हेवाट लावायची जी आहे ही मोठी समस्या असते. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 20 आहे, डॅश हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. मित्रांनो, जेवढे काही महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय दिनविशेष आहेत त्यावरती आपण डीपमध्ये एक व्हिडिओ घेतलेला आहे. त्याच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. पहा, तर आंतरराष्ट्रीय योग दिन हा जो आहे हा 21 जून या दिवशी साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या डॅशद्वारे ऑनलाईन पोर्टल महास्वयं सुरू केले गेले होते. लक्षात ठेवा, जे महाराष्ट्राचं असं कोणतं एक खातं आहे की त्यांच्याद्वारे ऑनलाईन एक पोर्टल सुरू केलं होतं, त्याचं नाव आहे महास्वयं. आणि हे जे आहे पहा, हे पर्याय क्रमांक 1 कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाद्वारे करण्यात आलेलं पोर्टल आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं आन्सर होईल. प्रश्न 22 आहे, रणजित देसाई हे मराठी लिखाणाशी संबंधित असलेले ख्यातनाम एक लेखक आहेत आणि त्यांना 1973 मध्ये पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. तर त्यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिलेले आहे? पहा, पुस्तक आणि त्याच्या लेखकावरती हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आणि महत्त्वाचे लेखक आहेत पहा, रणजित देसाई. त्यांनी लिहिलेलं मराठीतील पुस्तक कोणतं आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर श्रीमान योगी जे आहे त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. त्यांनी 1973 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार देखील देण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य आन्सर होईल.
प्रश्न 23 आहे, एका जळत्या मेणबत्तीवर एक ग्लास उपडा ठेवला तर काही वेळाने ज्योत विझून जाते, याचं कारण कोणतं आहे? पहा, प्रश्न हा देखील इम्पॉर्टंट आहे. एखादी जर जळती मेणबत्ती असेल त्यावरती जर आपण उलटा ग्लास करून ठेवला तर काही वेळात जी मेणबत्ती आहे ती विझून जाते. तर याचं मुख्य रिझन काय आहे? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर त्या ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता भासते म्हणून मेणबत्ती जी आहे ती विझून जाते. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 24 आहे, राम नसणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता होईल? पहा, राम नसणे. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, एखाद्या गोष्टीला अर्थ नसणे त्यालाच म्हणतो आपण गोष्टीमध्ये राम नसणे. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 25 आहे, इसवी सन 1290 मध्ये ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली तर ती प्रवरेकाठी वसलेलं अहमदनगर जिल्ह्यातील ठिकाण कोणतं होतं? पहा, कधी सांगितली? 1290 मध्ये. कोणत्या जिल्ह्यामध्ये सांगितली? अहमदनगर या जिल्ह्यामध्ये. या ठिकाणी आपल्याला गाव विचारला आहे. नदी दिली आहे प्रवरा नदीकाठी. गाव कोणतं आहे? तर गाव आहे पर्याय क्रमांक 3, नेवासे हे गाव आहे. या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या प्राण्यास महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून ओळखले जाते? तर पहा, महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून कोणता प्राणी ओळखला जातो? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, तर शेकरू हा जो आहे, पहा, शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून किंवा महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून त्याला ओळखण्यात येतं. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर होईल. मित्रांनो, पहा, हे होते 26 तलाठी भरतीचे इम्पॉर्टंट विचारलेले प्रश्न. आपल्याला या 26 पैकी किती प्रश्नाची उत्तर देता आले हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला डेली याच पद्धतीचे व्हिडिओ जे आहेत हे पाहायला मिळणार आहेत. सोबतच पहा, मराठी नोकरी या नावाने आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण त्याला देखील जॉईन करा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओची PDF आणि फ्रीमध्ये मॉक टेस्ट, नोट्स अशा ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी असणार आहेत त्या आपल्याला फ्रीमध्ये उपलब्ध करून दिल्या जातील. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.